नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. आपल्या कल्याण महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन. कल्याण पूर्वेत आपल्या कल्याण महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात व दणक्यात उद्घाटन करण्यात आले. आपल्या कल्याण महोत्सव प्रतिष्ठानाचे संस्थापक महेश गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन पार पडले. महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा कल्याण महोत्सव आयोजित करण्यात येतो. महोत्सवाचं यंदाचं 4थं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य असं उत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आई तुळजाभवानी देवी व शनी शिंगणापूर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर या उत्सवात महाराष्ट्रामधील विविध खाद्य संस्कृतीचे दर्शन होणार आहे. खवय्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध असून उत्सवात येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. पुढच्या 8 दिवसात आपला कल्याण महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कल्याणकरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. उद्घाटनाप्रसंगी महेश गायकवाड यांच्यासह आपलं कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर, महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रशांत बोटे, चैनू जाधव, सुमेध हुमणे, शिवदास गायकवाड, प्रशांत पाटील, चंद्रसेन सोनावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जय महाराष्ट्र, जय भीम, जय कल्याण. एक कल्याण महोत्सव 4थं वर्ष आहे आणि कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि त्याचं परंपरा जपण्याचं कार्य आम्ही कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून करतो. आणि ह्या कल्याण महोत्सवाचा एक आदर्श म्हणून आम्ही एक सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा सर्व पक्षातील लोकांना इथे आमंत्रण आहे. हा कल्याण महोत्सव सर्वांचा आहे, पण कुठल्या एका पक्षाचा नाही, सर्वांचा पक्ष जाती धर्माचा हा कल्याण महोत्सव आहे. आणि महेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून हे आपण आज 4थं वर्ष एकदम यशस्वीपणे पार करणार आहोत. आणि पहिल्याच दिवशी 5 ते 10 हजारच्या आसपास पब्लिक आहे, रस्त्यावरती पण पब्लिक आहे. आज पहिल्या दिवशी एवढा प्रोत्साहन भेटतोय आम्हाला की 9 दिवस अजून तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्ही तर येत असता, तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुम्ही पण शोभा वाढवता लोकांपर्यंत हे देऊन. इथे मैदानात देऊन लोक आनंद घेतात, त्याच्यापेक्षा जास्त पटीने टीव्हीवरती तुमच्या माध्यमातून पण लोक आनंद घेत असतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावर हे तुमचं पण त्यात कौतुक जितकं करू आपण तेवढं कमीच आहे. आणि जनतेला आणि कल्याणवासियांना, डोंबिवलीतल्या सर्व नागरिकांना मी परत एकदा विनंती करेन, याचा आनंद घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला कल्याण महोत्सव वर्ष 4था लहान थोर ज्येष्ठांसाठी, महिला भगिनींसाठी, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचा एकोबा या कल्याणपूर्वेमध्ये राहावा. कारण की हा कल्याणपूर्व शहर हा सुसंस्कृत आणि आपल्या सर्व जे आपले हुतात्मे यांच्या आदर्शाने घडलेला हा कल्याणपूर्व आहे. कल्याण महोत्सवामध्ये विशिष्ट आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार दिसेल, तुळजाभवानीचं स्वरूप दिसेल. त्याचप्रमाणे या दरवर्षीप्रमाणे एक आकर्षण म्हणून आपण गेल्या वर्षी कोल्हापूरची अंबाबाई होती, यावर्षी आपण थेट शनी शिंगणापूरचं आपण दर्शन घडवतोय आपण शनिदेवाचं. या कल्याण पूर्वेमध्ये एक आगळा वेगळा हा कार्यक्रम म्हणून नाव लौकिकला आलेलं आहे. कल्याण महोत्सव हा कल्याण पूर्वेच्या सर्व नागरिकांसाठी आहे. आवर्जून आपल्या माध्यमातून आवाहन करेल की आपण या कल्याण महोत्सवामध्ये या आणि आपण या उत्सवाची शोभा वाढवा. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.